चला, गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना सर्वांना गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ. सर्वांना आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. चला, सर्वजण लाईव्ह तासिकेला जॉईन व्हा. आपल्या आपल्या मित्रांना फोन करा, ज्यांच्या कमेंट येत नसतील. आपले मित्र आपल्याला जर नवोदयला सोबत घेऊन जायचे असतील तर आपापल्या मित्रांचे नंबर मागून घ्या आणि त्यांना फोन करून म्हणत जा, बाबा हो मी लाईव्ह तासिक करतोय, तूही कर, आपण दोघंही नवोदयला सोबत जाऊ आणि एकाच बेंचवर बसून 12वी पर्यंत शिक्षण घेऊ. त्यासाठी आपल्या मित्रांना जर आपल्याला सोबत न्यायचं असेल तर आपल्या मित्रांना तासिका करायला लावा, त्याचबरोबर नवोदयचा अभ्यास करायला लावा. अगदी सोपा अभ्यास असतो विद्यार्थी मित्रांनो. जर आपण मन लावून केला तर अगदी 6 महिन्यामध्ये आपण नवोदयचा परिपूर्ण असा अभ्यास करू शकतो. काही विद्यार्थी अगदी इयत्ता 3री पासून नवोदयचा अभ्यास करतात. त्यांचं स्वप्न असतं आपल्याला नवोदयला लागायचंय. जरी आपल्याकडून उशीर झाला असेल तरी आपल्याकडे अजून 5 महिने म्हणजे 150 दिवस बाकी आहेत पेपरला. 152 50-52 दिवस म्हणजे 150 दिवस आपल्याकडे बाकी आहेत. 150 दिवसामध्ये आपण नवोदयचा एवढा परफेक्ट अभ्यास करणार विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण तासिका करणारे सर्वजण, लाईव्ह तासिका करणारे सर्वजण नवोदयला एकाच वर्गामध्ये बसणार आहोत. तुमच्या सर्वांचं अभिनंदन. तुम्ही सर्वजण नवोदयच्या एकाच वर्गामध्ये प्रत्येक जण बसणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये, नगरचे नगर, बुलढाण्याचे बुलढाणा. ज्या जिल्ह्यामध्ये आपण नवोदयचा फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये आपण आपल्या जिल्ह्यातील मित्र सोबत घेऊन जाण्यासाठी आपल्या इतर मित्रांनाही लाईव्ह तासिका करायला सांगा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला सांगा, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचा ग्रुप असेल, नवोदयला आपली गँग असेल, गँग, तुमची एक गँग असेल त्या ठिकाणी. आपल्या ग्रुपमध्ये, गँगमध्ये आपले मित्र जर अपेक्षित असतील तुम्हाला तर त्यांना लाईव्ह तासिका करायला सांगा आणि नवोदयचा अभ्यास करायला सांगा. अगदी 150 दिवस आपल्याकडे बाकी. चला, गुड नाईट तनुष्का. झोप आली असली तर झोपून घे. गुड नाईट, सी यू. गुड नाईट तनुष्का बेटा. चला, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. जिल्हा परिषद. हा बोल. हॅलो, हा बोला. सोनवणे सर आहेत का? हा बोलतोय. काय नाही, नंबर मला माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून घ्यायचा होता. बर बर. सर नसतेत ना घरी कधी. बर बर. मग सरळच बसतो, माझा तास बुडतोय म्हणून. जीवांची आई बोलते सर. हा, आलं लक्षात. तुम्ही काय करा, तुमचा मोबाईल नंबर पण व्हॉट्सअपच्या ग्रुपला घ्या, मग त्याच्यामध्ये तुम्हाला तासिका करता येतात. हो हो चालेल. ओके, थँक्यू मॅडम. चला, या ठिकाणी आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत. उद्या सकाळचा तास होणार नाही, संध्याकाळचे तास होणार आहेत. उद्या सकाळचा तास होणार नाही, उद्या सकाळचा तास होणार नाही फक्त. या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोबस्ती, केंद्रवाडी, तालुका जिल्हा बीड, आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 5वी सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता. बॅचचे वैशिष्ट्य थोडक्यात हा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ युट्यूबवरती तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हॅलो. हॅलो, हा बोला ना. हा सर, कुठे आहे तुम्ही शाळेवर? काळोन वस्तीला आहे. आता आहे का क्लास? चालू आहे तास. आता कोणता आहे? संध्याकाळी बुद्धिमत्तेचे घेतो, सकाळी गणिताचे घेत असतो आणि मराठीचे तास शिकाय. हा, सकाळी किती वाजता? नाही, उद्याचे दिवस नाही होणार ना, उद्या ध्वजारोहण आहे ना. पण रोज किती वाजता असतो सकाळी? सकाळी 6ला असतो. 5:30ला आंघोळ्या करून पोरं 5:45ला चहा पिऊन मला फोन करते तास चालू करा म्हणून. होय का? सकाळी 6ला असतो, 6 ते 7, 7 ते 8 आणि संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत असते. रोज 4 तास. आणि कोणता असतो दुसरा सकाळी?
सकाळी गणित असतो, संध्याकाळी बुद्धिमत्ता असतो. मराठीच्या 200 तासिका आमच्या संपल्यात शिकवून. हा झालेल्या तासिका बघायचे असल्या तर टेलिग्रामला जॉईन करायला सरांना एकदा कळवून उचल पाठवा. त्यांच्या मोबाईल मध्ये मी सगळं सेटिंग करून देतो टेलिग्राम चॅनलच्या. थँक्यू. चला या ठिकाणी पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने करत आहोत. या ठिकाणी अशा क्लासेस किती बाजारामध्ये 5,000 ते 25,000 आहे. या ठिकाणी हा सर्व क्लासेस आमच्या शाळेच्या वतीने अगदी विनामूल्य फ्री शिकवले जात आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजची लाईव्ह तासिका आपण बुद्धिमत्ता या विषयासाठी घेत आहोत. प्रत्येक बुद्धिमत्तेच्या तासिकेमध्ये तुम्हाला एका घटकावरती 30+ सराव टेस्ट मिळणार आहेत. पीडीएफ स्वरूपातील नोट्स मिळणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला 300+ लाईव्ह तासिका, या ठिकाणी 300+ सराव टेस्ट टेलिग्राम चॅनल वरती मिळणार आहेत. सराव टेस्ट कुठे मिळणार आहे तुम्हाला? टेलिग्राम चॅनल वरती. या ठिकाणी युट्यूबच्या मध्ये लाईव्ह तासिका 300 मिळणार आहेत. या ठिकाणी सर्वांनी त्या तासिका जॉईन करा. चला या ठिकाणी आजच्या लाईव्ह तासिकाचा उपयोग आपल्याला 5वी जवाहर नवोदय परीक्षा, 5वी 8वी शिष्यवृत्ती, 4थी 5वी सैनिकी स्कूल, 8वी NMMS, त्याचबरोबर 1ली ते 8वी मंथन, प्रज्ञाशोध, ज्युनियर IAS, MTS, BTS, RTS या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. तंतोतंत आकृती, जुळणारी आकृती, या ठिकाणी चाचणी क्रमांक 12 मधील 10 प्रश्नांचा या ठिकाणी आपण सराव करणार आहोत. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती. चला, श्रेयस जाळकर, क्षितिजा खाडे, कृष्णा खाडे, तनुष्का खटके, सार्थक खटके, अक्षरा सानप, आराध्या कुंभार, आराध्यबाई आधी तासाला कुठे गेल्या होत्या तुम्ही? उमेर अत्तार, पूनम कर्डिले, सगळ्यांचं उत्तर बी. चला, रोहन सप्रे, उत्तर. रोहन, एवढं मोठं नाव कशाला टाकलं? तुझं नावाने आडनाव ठेव फक्त. रोहन, खूप मोठं नाव टाकलं, आपलं नाव ठेव फक्त. तमस्मी कोण आहे? तमस्मी विद्यार्थ्याचं नाव टाका. प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाका. चला, प्रशांत सानप, यशस्वी बोर, बी उत्तर. चला, पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर येते तुमच्याकडून. मला पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर. चला, तंतोतंत जुळणारी आकृती तुमचं म्हणणं आहे. पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर येतंय. चला, लाईव्ह तासिका करणाराचं खूप खूप अभिनंदन. असवरी सानप, अश्विनी सानप, बी उत्तर. चला, या ठिकाणी तुमचं जरी बी उत्तर असलं तरी ए ठिकाणी पहा, ए आकृतीमध्ये आतमधील रंगीत टिप्प आपल्याला अपेक्षित नव्हता, टिपका अपेक्षित नव्हता. ए उत्तर चुकीचं. बी उत्तर आपली तंतोतंत आकृती जरी दिसत असली तरी आपल्याला सी आकृतीकडे जायचंय. सी आकृतीमध्ये हा मधील गोल टिपका चुकीचा आणि डी आकृतीमध्ये एक रिंगण कमी आलेला आहे, त्यामुळे डी पर्याय चुकीचा. शिल्लक राहिला बी पर्याय. बी पर्याय आणि प्रश्न आकृती तंतोतंत जुळती का पाहायची. तंतोतंत जुळत असेल तर त्या आकृतीच्या त्या प्रश्न क्रमांकाला आपल्याला उत्तर पत्रिकेतील त्या गोलला गोल करायचे. पहा, मागील वर्षी 2023 मध्ये हा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला होता. हा इतका सोपा प्रश्न आलेला होता. रोहन, जेवण करीत असला तरी तासिका करायला आपल्याला काही वेळ लागत नाही. समोर मोबाईल ठेवून आपण तासिका करू शकतो. रोहन सप्रे, फक्त जेवण झाल्यावर तुझं नाव चेंज कर, एकदम मराठीत कर आणि नाव आणि आडनाव ठेव. चला, या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. सर्वांचं बी उत्तर, खूप छान, अभिनंदन. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती.
प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती आकृतीतील खुणा काळजीपूर्वक पहा. बेरीज वजाबाकी या चिन्हावरती तुम्हाला आधारित प्रश्न ओळखायचा आहे. दुसऱ्या प्रश्नातील फक्त चिन्ह जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत जाता येईल. फक्त चिन्ह आणि चिन्हांची जागा पहा आणि 3 पर्याय चुकीचे, 1 पर्याय बरोबर येईल आपला. चला या श्रेयस जाडकर, उमेर अत्तार, आसावरी सानप, अश्विनी सानप, आराध्या कुंभार सी उत्तर देत आहेत. चला सार्थक खटके, तनुष्का खटके, कृष्णा खाडे, क्षितिजा खाडे सी उत्तर देते. आसावरी सानप, अश्विनी सानप दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर. यशस्वी बोर, पूनम कर्डिले, प्रशांत सानप. प्रशांत दुसऱ्या प्रश्नाचं जरा काळजीपूर्वक ए पर्याय दिलाय तो आणि ए पर्यायमध्ये अधिकचे 4 चिन्ह आहेत. प्रशांत सानप त्या तनुष्का संघ भांडण करण्याच्या नादात आपले उत्तर चुकते. आपलं लक्ष आपल्या प्रश्नावर पाहिजे. शेजारचे काय बोलतेत, आपल्याला कोण काय म्हणतं याच्यावर नाही. पहा, लोक काही म्हणत राहतील, आपल्याला आपलं लक्ष केंद्रित ठेवायचं. महेश सानप, प्रशांत सानप, ऐश्वर्या खटके, रोहन सप्रे, अक्षता सानप दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर. चला सर्वांचं खूप खूप अभिनंदन. महेश सानप बी उत्तर टाकलं होतं आधी. बी उत्तरामध्ये बरोबर काय चुका झाल्या तुझ्या लक्षात आलं असं. बेरीज वजाबाकीच्या चिन्हांची जागा बदललेली आहे. पहिलं उत्तर डिलीट करीत जा. पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर दिलं का? बरोबर. चला दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. चला अगदी बरोबर आलं विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही चुकलेलं नाही. तुमचा अभ्यास अगदी परफेक्ट आहे. या ठिकाणी पर्याय ए मध्ये पाहिलं तर अधिकचे 4 चिन्ह आलेले आहेत. अधिकचे किती चिन्ह आले? 4. आपल्याला अपेक्षित किती होते विद्यार्थी मित्रांनो? 2. त्यामुळे ए उत्तर चुकलं. बी उत्तरामध्ये चिन्ह बरोबर आले परंतु चिन्हाची जागा चुकलेली आहे, त्यामुळे बी पर्याय चुकीचा. त्या ठिकाणी सी पर्याय आपल्याला तंतोतंत दिसतोय, परंतु आपल्याला डी पर्यायाकडे पाहिलं तर या ठिकाणी अधिकच्या ऐवजी गुणिलेचे चिन्ह आले. गुणिलेचे चिन्ह आल्यामुळे डी पर्याय चुकला. या ठिकाणी 2021 मध्ये परीक्षेला आलेला प्रश्न पहा. या ठिकाणी प्रश्न आकृती आणि पर्याय सी अगदी तंतोतंत जुळतोय विद्यार्थी मित्रांनो, तंतोतंत जुळतोय. या ठिकाणी योग्य उत्तर आहे आपलं पर्याय सी. आणि दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर सर्वांचं खूप छान अभिनंदन. सी उत्तर देणाराचं पूनम कर्डिलेने उत्तर पण टाईप केलंय अगदी बरोबर. आपल्याला जर डी पर्याय मध्ये पाहिलं फक्त गुणिलेचं चिन्ह आहे, गडबडीत आपण डी उत्तरालाही गोल केलं असतं आणि आपला हातचा मार्क गेला असता. पहा, अशा प्रश्नाची परीक्षेमध्ये सुद्धा करताना आपल्याला जरी बरोबर उत्तर ए पर्याय जरी असलं तरी बी, सी आणि डी चुकलेले आहेत का, नक्की चुकलेले आहेत का ते चेक करणं गरजेचं. आपल्याला जरी ए पर्याय बरोबर असला विद्यार्थी मित्रांनो तरी बी, सी, डी उत्तर चुकीचे जर असेल, तंतोतंत जुळत नसेल तर आपल्याला त्याच्यावर चुकीची फुल्ली मारणं गरजेचं. पेपरवरती प्रश्न आकृतीवरतीच निळ्या किंवा काळ्या बॉल पेननी, तुमच्या हातातील पेननी, ज्या पेननी तुम्ही गोल रंगवणार आहे त्याच पेननी अगदी तुम्ही गुणिलेचं चिन्ह मारून टाका. आपल्याला राहिलेल्या आकृतीला बरोबरचं चिन्ह करा आणि नंतर उत्तर पत्रिकेतील त्याच प्रश्नाचं त्याच पर्याय क्रमांकाला गोल रंगवा, तरच तुमचे बरोबर उत्तर रंगवले जाणार आहेत. अन्यथा आपल्या चुकीच्या उत्तराला जर रंगवलं तर आपल्याला त्या प्रश्नाचा काही उपयोग नाही. बुद्धिमत्तेचा प्रश्न चुकला काय, गणिताचा चुकला काय किंवा भाषाचा चुकला काय, कोणताही प्रश्न चुकला तरी आपला नवोदयला नंबर लागणार नाही. प्रश्न सोपा असू अवघड असू बरोबर उत्तर रंगवणं हे आपलं आद्य कर्तव्य, प्रथम कर्तव्य. चला प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहा, ए बी सी डी मधील चुकीच्या आकृतीवरती फुल्ली मारा आणि शेवट बरोबर उत्तराला गोल करा. या ठिकाणी प्रश्न तिसरा, जुळणारी आकृती तंतोतंत आकृती शोधा. यातील योग्य उत्तर टाईप करा. पहा या ठिकाणी उमेर अत्तार बी उत्तर आलंय. उमेर फास्ट उत्तर आलं रे तुझं. चला सार्थक खटके बी, तनुष्का खटके बी, प्रशांत सानप, आराध्या कुंभार, क्षितिजा खाडे, आसावरी सानप, अश्विनी सानप, यशस्वी भवर, श्रेयस जाडकर बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, पूनम कर्डिले बी उत्तर. चला या ठिकाणी खूप छान अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकत नाही. तुमचं अगदी तंतोतंत जुळणारी आकृती ओळखण्याचं गती खूप फास्ट झाली. पहा, एकदा प्रश्न पाहिला, उत्तर आकृत्या पाहिल्या की लगेच उत्तरापर्यंत झटपट जाता तुम्ही. 3 पर्यायाला चुकीची फुल्ली मारायची, शिल्लक राहिलेला आपला उत्तर आहे का नाही. 3 पर्यायाला चुकीची फुल्ली मारायची, शिल्लक राहिलेलं आपलं उत्तर. चला या ठिकाणी यशस्वी भवर, श्रेयस जाडकर, कृष्णा खाडे, पूनम कर्डिले, अक्षरा सानप, रोहन सप्रे, ऐश्वर्या खटके,
बी उत्तर. ऐश्वर्या गडबड केलीस उत्तर टाईप करताना, उत्तर बरोबर टाईप केलंस. चला या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर बरोबर येते विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी ए आकृतीमध्ये जर आपण बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी गोलाची दिशा आणि बाणाची दिशा चुकीची आहे, त्यामुळे ए उत्तर चुकला. बी उत्तर आपलं जरी तंतोतंत सापडत असेल तरी आपल्याला सी पर्यायाकडे जायचंय. सी पर्यायामध्ये आपल्याला पाहायचंय काय चुकलंय. या ठिकाणी पहा गोल आणि या ठिकाणी अर्ध चौकोन, अर्धवट चौकोन या ठिकाणी दिशा चुकलेली आहे. सी उत्तर चुकीचं. डी उत्तर जर आपण पर्याय बारकाईने पाहिला तर या ठिकाणी दिशा चुकलेली आहेत. या ठिकाणी डी उत्तर आहे चुकीचं. या ठिकाणी शिल्लक राहिलं आपलं बी उत्तर. आणि बी उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी प्रश्न तिसऱ्याचं बी उत्तर अगदी बरोबर, अभिनंदन तुमचं. या ठिकाणी बी उत्तर अगदी बरोबर. तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. चला ऐश्वर्याने उत्तर कट केलं, परत उत्तर टाकलंच नाही. ऐश्वर्या का ग बाई, चुकलेलं उत्तर काय चुकलं नव्हतं तुझं, फक्त 5 टाईप झाला होता, बीच्या पुढं 5 टाईप झाला होता, मी पाहिलं होतं तुझं उत्तर. ऐश्वर्या बाई परत उत्तर टाकलंच नाहीस तू बरोबर. चला खूप छान, अभिनंदन. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर. चला चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहा बाणांची दिशा पाहून आपल्याला योग्य उत्तर काढायचे. फक्त आणि फक्त बाणांची दिशा पाहिली आपल्या की ए बी सी डी मधील चुकीच्या उत्तरावरती फुल्ल्या मारायच्या आहेत आणि योग्य उत्तर टाईप करायचंय. या ठिकाणी चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. काळजीपूर्वक टाका पहा. क्षितिजा खाडे सी उत्तर देते. उमेर, श्रेयश, आराध्या कुंभार, प्रशांत सानप सी उत्तर देतोय. चला सर्वजण सी उत्तर यायला लागले. काळजीपूर्वक टाका विद्यार्थी मित्रांनो. काळजीत आपल्या मित्रांचं चुकलेलं असू शकतं. आपलं बरोबर उत्तर देण्यासाठी आपलं आपण चेक करून टाका. तनुष्का कटके सी उत्तर. यशस्वी भवर सी उत्तर. पूनम कर्डिले सी उत्तर. सार्थक कटके, अक्षदा सानप सी उत्तर येत आहे. त्याला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. कोणाचंही उत्तर चुकीचं येत नाही, अगदी बरोबर येत आहे. अक्षदा सानप, ऐश्वर्या कटके, रोहन सप्रे सी उत्तर. चला अभिनंदन तुमचं, खूप छान, अगदी तंतोतंत उत्तर येतंय. कृष्णा खाडे, महेश सानप, महेश तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतोय, पण चौथा प्रश्न चाललाय आपला. चौथ्या प्रश्नाचं उत्तर दे. महेश सानप मागे पडलाय, लाईव्ह कशी कर. चला या ठिकाणी कृष्णा खाडे सी उत्तर. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी तुमचं सी उत्तर अगदी तंतोतंत आकृती बरोबर. ए आकृतीमधील खालील बाणाची दिशा खालच्या बाजूला पाहिजे, परंतु उलटा झालाय, त्यामुळे ए पर्याय चुकला. बी पर्यायामधील आपल्याला बाणांची दिशा जर बारकाईने पाहिली आपली तर वरच्या बाणाची दिशा आणि खालच्या बाणाची दिशा चुकलेली आहे, त्यामुळे बी पर्याय चुकला. आपलं सी उत्तर जरी बरोबर असलं विद्यार्थी मित्रांनो तरी आपल्याला डी पर्यायाकडे जायचं आहे. आणि डी पर्यायामधील बाणांची दिशा पाहिजे तर आपल्याला फक्त एका बाणाची दिशा चुकलेली आहे, त्यामुळे डी उत्तरही चुकलं. आपलं योग्य उत्तर पहा सी आकृती आणि प्रश्न आकृती अगदी बरोबर, त्यामुळे चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. आसावरी सानप, अश्विनी सानप सी उत्तर, महेश सानप. चला लाईव्ह ताशिका करत चला. चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर, खूप छान, अभिनंदन तुमचं. चला पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. चला उमेर, क्षितिजा, श्रेयस, प्रशांत, सार्थक, तनुष्का, पूनम, यशस्वी, ऐश्वर्या, आराध्या, कृष्णा खाडे. चला पाचव्या प्रश्नाचं सी उत्तर देत आहे तुम्ही. चला अजून कोणाचं काय म्हणणं आहे, कोणाच्या प्रश्नाचं उत्तर सी च्या ऐवजी ए बी डी पैकी आहे असं टाकता येते का तुम्हाला, का तुमचं पण सीच आहे. पहा आपली आपली तंतोतंत जुळणारी आकृती शोधा. चौकोनातील रंगवलेल्या भागावरून आपल्याला वेगळा भाग ओळखायचा आहे. पहा या ठिकाणी रंगवलेले भाग आणि त्यांची दिशा अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज याप्रमाणे काय फिरते का, जागा बदलते का पाहायचंय. सार्थक कटके, अक्षदा सानप, आसावरी सानप, अश्विनी सानप, तनुष्का कटके. सार्थक डी उत्तर दिले का बरोबर एकदा. सार्थक
बदललंय. सार्थकने आधी डी दिलं होतं, चुकला होता तो. आता बरोबर उत्तर टाकलंय सार्थक कटके. कशाला घाई करतो बरं तू? म्हणजे तुला येत असलेल्या प्रश्नाचे मार्क घ्यायचे नाहीत का परीक्षेमध्ये? लिहिताना कीबोर्ड वर गेलं की डी होत. आरसी वर टाईप केलं डी होत असेल तर सेंड करायच्या आधी तुला कट करता येतं ना. उत्तर सेंड करायच्या आधी तरी तुला डी टाईप झालेलं कट करता आला असतं का नाही? सेंड करायच्या आधी उत्तर काय टाईप केले काळजीपूर्वक पाहायचं, काळजीपूर्वक पाहून सेंड करायचं. चला, रोहन सप्रे सी उत्तर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वांचं उत्तर बरोबर येतंय. पहा, आपला प्रश्न आकृतीतील आणि उत्तर आकृतीतील ए पर्यायामधील रंगवलेला भाग चुकीचा या ठिकाणी चुकीचा आहे, त्यामुळे ए उत्तर चुकीचं. बी उत्तर मधील रंगवलेल्या भागाची बाजू चुकलेली आहे, त्यामुळे बी उत्तरही चुकीचं. सी उत्तर आपलं तंतोतंत दिसतंय, परंतु आपल्याला डी पर्यायाकडे जावंच लागेल. डी पर्यायामधील रंगवलेला भाग या ठिकाणी चुकलेला आहे, त्यामुळे डी उत्तरही चुकीचं. या ठिकाणी शिल्लक राहिलं विद्यार्थी मित्रांनो सी पर्याय आणि पाचव्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. तंतोतंत आकृती आहे आपली सी पर्याय. सी उत्तर देणाऱ्याचं खूप खूप अभिनंदन. पाचव्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. चला, 6वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पाचव्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. 6वा प्रश्न तंतोतंत जुळणारी आकृती, मिळती जुळती आकृती, काळजीपूर्वक पहा आणि योग्य उत्तर द्या. चला, योग्य उत्तर द्या. 6वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. चला, प्रशांत उत्तर टाईप करायचं विसरलाय तू. प्रश्न टाईप करून सोडून दिला हवेवरती. प्रशांत नुसता प्रश्न टाईप करून सोडून दिला. आपलं उत्तर येत होतं नव्हतं कोणाच ठेव. क्षितिजा खाडे, श्रेयस जाडकर, तनुष्का खडके, होमेर अत्तार, यशस्वी भवर, प्रशांत सानप, बी उत्तर. चला, आराध्या कुंभार, कृष्णा खाडे, ऐश्वर्या खडके, पूनम कर्डिले, बी उत्तर. सार्थक खडके, बी उत्तर. चला, 6व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. खूप छान, अभिनंदन. पहा, ए आकृतीमध्ये आपल्याला या ठिकाणची रेष अपेक्षित नव्हती. ए आकृतीला रेष अपेक्षित नव्हती. ए पर्याय चुकला. बी पर्याय जरी आपला तंतोतंत जुळत असला तरी आपल्याला सी पर्यायाकडे जायचंय. या ठिकाणी सी पर्यायामध्ये या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह आलेलं नाही, त्यामुळे सी उत्तर गेलं. डी पर्यायामध्ये आपल्याला ही रेष अपेक्षित, या रेषेतील आडवी रेष अपेक्षित नव्हती, त्यामुळे डी पर्याय गेला. आपला प्रश्न आकृती सोबत बी पर्याय अगदी तंतोतंत जुळत आहे. 6व्या प्रश्नाचं या ठिकाणी 6व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो. 6व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. 2020च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न या ठिकाणी तंतोतंत आकृती 6व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. रोहन सप्रे, बी उत्तर. तुमचं अभिनंदन. अक्षरा सानप, बी उत्तर. चला, 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न आकृती सोबत उत्तर आकृती आपल्याला मॅच करायची. 2021च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न, 2021च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न या ठिकाणी. चला, या ठिकाणी 2021च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2021च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. चला, उत्तर टाईप करा. 7व्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित. चला, प्रशांत सानप, डी. होमेर अत्तार, डी. क्षितिजा काळे, आराध्या कुंभार, श्रेयस जाडकर, ऐश्वर्या खडके, आराध्याबाईने डबल टाकले. हा, आधी उत्तर टाका. प्रशांत सारखीच घाई झाली बघा. आराध्या कुंभारला पण प्रशांत सारखीच अति घाई झाली. उत्तर टाईप झाले की नाही दिलं सेट भरून. आराध्याला, प्रशांतला आणि काय आपल्या सार्थकला लय घाई असते बा उत्तर टाईप करायची. काय घाई असते कोणाच ठेव. पुढे जायचे कोणत्या गावाची इष्टी होणार त्यांची देव जाणे. चला, यशस्वी भवर, डी उत्तर. तनुष्का खडके, सार्थक खडके, पूनम कर्डिले, डी उत्तर. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी तुमचं कोणाचंही उत्तर चुकत नाही.
पहा ए पर्यायामध्ये आपण जर पाहिला हा काळा रंगवलेला भाग चुकीच्या दिशेवरती आलाय, त्यामुळे ए पर्याय आपला गेला. बी पर्यायामध्ये आपण बारकाईने पाहिलं तर खाली एक टिपका पाहिजे होता, वरच्या बाजूला रेषा पाहिजे होत्या षटकोनामध्ये, परंतु बी पर्याय चुकीचा. या ठिकाणी सी पर्यायाकडे आपण बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी रंगवलेल्या भागाची दिशा बदललेली आहे, त्यामुळे सी पर्याय चुकला. हा या ठिकाणी डी पर्याय आणि प्रश्न आकृती अगदी तंतोतंत जुळत आहेत, कोणाचंही चुकत नाही. सर्वांनी डी पर्याय दिलाय. इतका वेळ झाला, आताशी 7वा प्रश्न झाला. झोप नाही आली मला, आणि गुड नाईट कशाला म्हणली होती मग मला? मग झोप नाही आली तर मला गुड नाईट का म्हणली होती? तास सुरू व्हायच्या टायमालाच मग मास्तर झोपी लावायचं होतं का थापटून तुला? वैगतने हा मस्तला झोपी लावायचं होतं का तुला? पैतनू. 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर डी, आणि डी उत्तर देणाऱ्याचं खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी 7व्या प्रश्नाचं डी उत्तर अक्षरसानप डी उत्तर, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 7व्या प्रश्नाचं डी उत्तर, सर्वांचं अभिनंदन. 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. प्रश्न आकृतीचा उत्तर आकृतीतील 3 आकृत्यावरती आपल्याला चुकीची खुल्ली मारायची आहे. हातातील पेनाने चुकीची खुल्ली मारायची आहे. चला प्रशांत सानप डी उत्तर येते 8व्या प्रश्नाचं. प्रशांतला म्हणलं होतं तुम्हाला अति घाई संकटात नाही. प्रशांतचं दरवेळेस हीच गडबड, अति घाई. कशामुळे घाई करतो कोणास ठाऊक. तनुष्काला मन लक्षात आली बा, अति घाई संकटात नाही. तर आराध्या कुंभार सी उत्तर, क्षितिजा खाडे सी, यशस्वी भोवर सी उत्तर, श्रेयस जाडकर, ऐश्वर्या कटके, प्रशांत सानप, वैभव भोवर सी उत्तर. वैभवला कशी कळाले बा? तासाच्या शेवटचे 2 उत्तराला आलाय तो. वैभव स्वागत आहे तुझं, तासाचा शेवट करायला तरी आला बाबा आमच्या. चला पूनम कर्डिले सी उत्तर, तनुष्का कटके सी उत्तर. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, अगदी बरोबर उत्तर टाकताय तुम्ही, कोणाचंही उत्तर चुकत नाही. तुम्ही आता सी उत्तर. चला या ठिकाणी जर ए आकृती तर पाहिला आपण तर या ठिकाणी गोलाला या ठिकाणी अशी रेष अपेक्षित होती, परंतु ती आलेली नाही. या ठिकाणी रेष गोल आणि चौकोनाची रेषा चुकलेली, ए पर्याय चुकला. बी पर्यायामध्ये आपल्याला चौकोनाच्या बाजूची रेष त्याप्रमाणे अपेक्षित खालच्या बाजूला अपेक्षित होती, ती वरच्या बाजूला गेली, बी पर्याय चुकला. आपला सी पर्याय जरी तंतोतंत जुळत असला विद्यार्थी मित्रांनो, तरी आपल्याला डी पर्यायाकडे जायचं आहे. आणि डी पर्यायामध्ये गोलाची रेषा या ठिकाणी आणि या ठिकाणी 2 षटकोनातील 2 बाजूच्या रेषा चुकीच्या आलेल्या आहेत, त्यामुळं डी उत्तरही चुकलं. या ठिकाणी पर्याय राहिला सी, आणि सी प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती अगदी तंतोतंत जुळत आहे. 8व्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी तंतोतंत. कृष्णा खाडे, रोहन सप्रे सी उत्तर. चला या ठिकाणी 8व्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर, खूप छान, अभिनंदन तुमचं. चला 9वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 9वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. चला उद्या येताना ध्वजारोहणाला आपल्या आपल्या आई वडिलांना शाळेवरती घेऊन या. सर्व काळवण वस्तीवरील विद्यार्थ्यांना सूचना, उद्या येताना प्रत्येकाने आपापल्या आई वडिलांना शाळेवरती बोलवून घ्या ध्वजारोहणासाठी सकाळी 7 वाजता. आराध्या कुंभार बी उत्तर, वैभव भोवर बी, यशस्वी भोवर बी, क्षितिजा खाडे बी उत्तर, श्रेयस जाडकर, उमेर अत्तार, ऐश्वर्या कटके, तनुष्का कटके, प्रशांत सानप, कृष्णा खाडे सर्वांचं बी उत्तर. 9व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन. 9व्या प्रश्नाचं ए उत्तर मधील आपल्याला प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती अगदी वेगळी, त्यामुळं ए उत्तर चुकीचं. सी उत्तरही चुकीचं पहा, आणि डी उत्तरही चुकीचं. या ठिकाणी 2023च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न पहा, 2023च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. प्रश्न आकृती आणि पर्याय बी आकृती अगदी तंतोतंत जुळती. यामध्ये 9व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर, खूप छान. सर्वांनी, तनुष्का, सगळ्यांनी आपापल्या आई वडिलांना ध्वजारोहणासाठी शाळेला या. बर
मी फोन लावायचा का सगळ्यांना? बरं बरं, चला मी फोन लावतो. तास संपल्यानंतर सर्वांना फोन लावतो. सावरगावातील सर्वांनी आपापल्या आई वडिलांना घेऊन या. आपल्याला उद्या पुस्तकं वाटायचेत, वह्या वाटायच्यात, त्याचे पैसे गोळा करायचेत. आपल्याला काही फॉर्म भरायचे. फॉर्मवरती तुमच्या आई वडिलांच्या सह्या लागणार आहेत. तुमच्या नवोदयच्या फॉर्मवरती, मंथनच्या फॉर्मवरती, सैनिकी स्कूल शिष्यवृत्तीच्या फॉर्मवरती तुमच्या आई वडिलांच्या सह्या लागणार आहेत. त्यामुळे तुमच्या आई वडिलांना सही करण्यासाठी आपल्याला शाळेवर बोलावं लागेल. या ठिकाणी तुमच्या आई वडिलांची सही लागणार आहे, तुमचे फोटो लागणार आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आई वडिलांना उद्या घेऊन या. तुमच्या फॉर्मवरती सह्या घेतल्या जातील. चला या ठिकाणी 9व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. 9व्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला या ठिकाणी 9व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी तंतोतंत जुळणारी आकृती. 9व्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्याचं खूप खूप अभिनंदन. चला 10वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 10वा प्रश्न संपल्यानंतर सर्वांनी लाईव्ह तासिकेला थांबा. काळोन वस्तीवरील सर्व विद्यार्थ्यांनी लाईव्ह तासिकेला थांबा. तुम्हाला थोड्या सूचना द्यायच्या. चला या ठिकाणी 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर टाईप करा. चला आराध्या कुंभार, यशस्वी बवर, प्रशांत सानप, तनुषा कटके, वैभव बवर, सी उत्तर. चला 10व्या प्रश्नाचं सी उत्तर येते तुमचं. प्रशांत उत्तर टाईप करायला तुला किती वेळा म्हणलंय? घाई का करतो प्रशांत? कुठं जायचंय रे? कोणत्या गावाला जायचंय रे प्रशांत? तुला सांग बरं मला उत्तर न टाकता. उमेर अत्तार, प्रशांत सानप, श्रेयस जाडकर, क्षितिजा खाडे, कृष्णा खाडे, सी उत्तर. चला पूनम कडेले, सी उत्तर. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं उत्तर अगदी बरोबर येते. ए आकृतीमध्ये आपल्याला गुणिलेचं चिन्ह अपेक्षित होतं. ए उत्तर चुकीचं. बी आकृतीमध्ये गोल खालच्या बाजूला आलेला आहे. बी उत्तरही चुकीचं. या ठिकाणी सी उत्तर मध्ये गोल खालच्या बाजूला आहे. डी उत्तरही चुकीचं. या ठिकाणी शिल्लक राहिला आपला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आकृती आणि सी उत्तर अगदी बरोबर. 10व्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्याचं खूप खूप अभिनंदन. पहा 2018च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर होतं सी. 2018च्या परीक्षेत आलेला उत्तर. तुला माहिती आहे अति घाई संकटात नाही परीक्षेतही तू हीच चूक करणार आहे. तुला येत असलेल्या प्रश्नाचे चुकीचे बोल करून नापास होणार आहेस. तुला अति घाई करायला सांगतं कोण सांगतं तुला झटपट उत्तर द्यायला? सगळ्यात आधी उत्तर दिलं म्हणजे तो नंबर 1 येतो का? तर चुकीचं. तुम्हाला लिंबू चमच्याची शर्यत माहिती असेल पा. या ठिकाणी 10व्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. खूप छान. 10व्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्याचं अभिनंदन. पहा या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक तुम्हाला आलेल्या आहेत. थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. चला भेटू उद्या संध्याकाळी लाईव्ह. चला काळोन वस्तीवरील विद्यार्थ्यांना सूचना. काळोन वस्तीवरील शाळेतील विद्यार्थ्यांना सूचना. उद्या आपल्याला मंथन आणि नवोदयच्या फॉर्मवरती तुमच्या आई वडिलांच्या सह्या लागणार आहेत. तुमच्या आई वडिलांच्या सही लागणार आहे पा. सही करण्यासाठी त्याचबरोबर मंथनच्या फॉर्मची फी, नवोदयच्या फॉर्मची फी आपल्याला उद्या गोळा करायच्या आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस अगदी शुभ दिवस, चांगला दिवस. उद्या आपल्या सर्वांच्या परीक्षेचे फॉर्म भरायचे आहेत. आपण नुसता अभ्यास करायचा आणि परीक्षेचा फॉर्मच नाही भरायचा. त्या अभ्यासाला काही किंमत नाही. त्यासाठी जर आपण फॉर्म भरायचा असेल आणि परीक्षाची फी भरायची असेल तर उद्या तुमच्या आई वडिलांना घेऊन या, शाळेवरती घेऊन या. आपल्याला ध्वजारोहण झाल्यानंतर सर्वांच्या फॉर्मवरती सह्या घ्यायच्या आहेत आणि जेणेकरून आपल्याला ते ऑनलाईन फॉर्म भरता येतील. तुमच्या आई वडिलांच्या सह्या झाल्याशिवाय तुम्हाला त्या परीक्षेला बसता येणार नाही. त्यासाठी सर्वांना मी फोन लावण्याचा प्रयत्न करतो. जर तुमचे आई वडील फोन उचलत नसतील आणि उद्या शाळेत येणार नसेल तर तुमचे परत फॉर्म भरले जाणार नाहीत. तुमचे जर आई वडील आले नाही, फॉर्मवरती सह्या दिल्या नाही, परीक्षेची फी दिली नाही तर मी वारंवार तुम्हाला फोन करून बोलून घेऊन तुमचे फॉर्म भरणार नाही. तुमचे आई वडील आणण्याची जबाबदारी तुमची स्वतःची असेल. तुम्ही तुमच्या आई वडिलांना समजून सांगा माझा परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे, त्याच्यावर तुमची सही लागणार आहे. त्यासाठी उद्याच्या दिवस शाळेत चला. त्यांनी सकाळी 7 वाजता ध्वजारोहणाला आले, उशीर झाला तरी किमान 8 वाजेपर्यंत शाळेत हजर व्हायला सांगा. उमेर तुझा फॉर्म आपण घेऊन येऊ, तुझ्या वडिलांना घेऊ नको.
कुमेर तुझा फॉर्म आपण घरी घेऊन येऊ, तुझ्या वडिलांना घेऊ नको. चला बाकीच्या सर्वांनी आपल्या आपल्या आई वडिलांना सांगा. चौथी पाचवी, पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सर्वांनी आपल्या आपल्या आई वडिलांना आणायचंय. फक्त पाचवीच्यांनीच नाही तर पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या आई वडिलांना घेऊन या. तुमच्या परीक्षेचे फॉर्म उद्याच भरले जाणार आहेत. ज्यांचे आई वडील येणार नाहीत त्यांचे फॉर्म मी भरणार नाही. हा बोलायचं. सर पप्पा ते किती वाजता येते? 8 वाजता. 7:30 वाजता येऊ दे, 8 वाजता येऊ दे, जितक्या वाजता येते तितक्या वाजता तुमचा फॉर्म भरायचे. उद्या जर फॉर्म भरले नाही तर मी परत रिपीट फोन करून बोलवणार नाही, फॉर्म भरून घेणार नाही. उद्याच या म्हणावं. झेंड्याला आले सकाळी. टाकतो तुम्हाला व्हॉट्सअपच्या आपल्या प्राशाखाळून वस्तीच्या ग्रुपला टाकतो सगळी फी किती आहे काय. चला भेटू उद्या संध्याकाळी लाईव्ह तासिकेमध्ये. सी यू नेक्स्ट पिरियड. थँक्यू सो मच. गुड नाईट विद्यार्थी मित्रांनो. भेटू उद्या संध्याकाळी.